नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शाही पनीर, जो सगळ्यांनाच खूप आवडतो आणि हा बनवायला पण खूप सोपी आहे. 30-40 मिनटामध्ये बनवून तयार होणारा आहे. तर चला मग शाही पनीर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आधी आपण बघूया. इथे मी पनीर घेतलेलं आहे अर्धा पाव. त्याचे छोटे छोटे कट करून घेतले. त्यानंतर दही अर्धा वाटी, कोथिंबीर घेतलं आहे 1 वाटी. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे टोमॅटो 2, कांदे 2 आणि अर्धा वाटी काजू घेतलेले आहे. त्यानंतर कस्तुरी मेथी 1 चम्मच घेतली आहे आणि खडे मसाले घेतलेले आहे. त्यामध्ये तेजपान, वेलची, बडी वेलची, छोटी वेलची, लवंग, दालचिनी आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला ड्राय मसाल्यामध्ये तिखट, त्यानंतर मीठ आणि हळद लागणार आहे. तर चला आता सुरू करूया आपल्या रेसिपीला. इथे मी आता गॅस ऑन केलेली आहे आणि कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता यामध्ये मी 2 चम्मच तेल टाकून घेत आहे. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये 2 कांदे बारीक चिरलेले ते टाकून घ्यायचे आहेत. त्याला थोडंसं परतून घ्यायचं. 1-2 मिनटं त्याला होऊ द्यायचं. आपले कांदे आता 2 मिनटं मी परतून घेतलेले आहे. आता ते कांदे झाले की आपण यामध्ये लसूणच्या ज्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण इथे आता जो खडा मसाला घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे. त्याला पण 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता इथे आपण अर्धा वाटी जे काजू घेतलेले होते ते पण टाकून घ्यायचे आणि त्याला पण 1 मिनटं परतून घ्यायचं. काजू होत आले की आपण आता यामध्ये 2 टमाटर चिरलेले ते पण टाकून घ्यायचे आहेत आणि त्याला पण 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो टाकल्यानंतर आपण याला जास्त शिजवत नाही बसायचं. सरळ यामध्ये आता अर्धा पाऊण ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता त्याला आपण छानपैकी 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आपलं टोमॅटो बाकीचं मिश्रण छान शिजलेलं आहे. आता आपण याला थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमधून याची पेस्ट बनवून घ्यायची. तर मी आता इथे त्या मिश्रणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण काय करायचं, जो अर्धा वाटी दही घेतलेला होता त्या वाटीमध्ये आता आपण ड्राय मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर मी इथे आधी हळद अर्धा चमच घेत आहे, ती या दह्यामध्ये टाकत आहे. त्यानंतर इथे मी 2 चमच तिखट टाकत आहे. तर तुम्हाला जसं स्पायसी हवं त्यानुसार तुम्ही तिखट घेऊ शकता. आणि मी अर्धा चमच धनापूड टाकत आहे. हे स्किप केलं तरी चालते. आणि 1 चम्मच मीठ टाकून घेत आहे आणि हे सर्व मी छान मिक्स करून घेते. हे सर्व मिक्स झालं की मी हे मिक्सरच्या भांड्यामधून याला पण फिरवून घेते, जेणेकरून छान मिक्स होणार आणि दही गुठळ्या राहणार नाही. तर मी हे मिक्सरमधून काढून घेते. तर इथे मी ते दही मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, बघू शकता. आता आपण पनीरला तडका लावून घ्यायचा आहे. तर इथे मी गॅस ऑन केली आहे आणि कढई ठेवलेली आहे. आता या आपण कढईमध्ये 4 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. आता आपलं तेल गरम झालं आहे आणि आता आपण त्यामध्ये जी प्युरी केलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि त्या प्युरीला 2-3 मिनटं असं शिजू द्यायचं आहे. ते आपण छान ढवळून घेऊ आणि 2 मिनटं 3 मिनटं याला शिजू देऊ. आता आपण यामध्ये दह्यामध्ये जे आपण ड्राय मसाले टाकून मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं ते मिश्रण टाकायचं आहे. तर ते टाकून ढवळून घ्यायचं आणि या प्युरीला आपण आता 5 मिनटं शिजू देऊ. तुम्ही बघू शकता आपल्या प्युरी छान शिजलेली आहे. तर मी ही 5 मिनटं शिजू दिली. आता आपण यामध्ये पनीर बारीक कट करून घेऊन तो टाकत आहोत. तर तुम्हाला ज्या स्लाईसचं हवं तो त्या स्लाईसमध्ये कट करून तुम्ही घेऊ शकता आणि हे टाकून छान ढवळून घ्यायचं. यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ॲड करत आहे. आता आपण याला छान मिक्स करून घेऊया.
मिक्स करून झालं की आपण आता याला झाकण लावून 5-7 मिनटं याला छान उकळी येऊ द्यायची. 7 मिनटं झालेली आहे. आता आपण बघू शकता की आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे. तर आता यामध्ये आपण जी आपण कस्तुरी मेथी घेतलेली होती ती थोडी त्याला हाताने क्रश करून ती वरून टाकायची आहे. आता मी कोथिंबीर टाकून घेत आहे. वरून मी आता यावर 1 चम्मच फ्रेश क्रीम टाकून घेत आहे. तर दही ॲड केल्यामुळे क्रीम जास्त लागणार नाही आहे. आपला शाही पनीर आता तयार आहे. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.